बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी 68,000 रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहेत. आळे हद्दीतील शेरीमळा येथे सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नामदेव सावळेराम कुऱ्हाडे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशन करत आहे. सध्या काही दिवसांपासून 3 अनोळखी माणसे टू व्हीलर गाडीवरून येऊन बंद असलेले घर किंवा घरात एकटी असलेली महिला पाहून येतात व घरात प्रवेश करून रुपये दागिने चोरून नेतात. काही दिवसांपूर्वी पिंपरी पेंढार पिंपळवंडी तर सोमवारी शेरीमळा कोळवाडी या ठिकाणी चोरी झाली आहे. सर्वांनी सावध राहावं व काही संशयास्पद आढळल्यास स्थानिक कार्यकर्त्यांना किंवा पोलीस स्टेशनला कळवावे व सतर्क राहावे. नामदेव सावळेराम कुऱ्हाडे, राहणार शेरीमळा आळे कोळवाडी. मी पतसंस्थेमध्ये काम करतोय आळेफाट्याला. मिसेस मैतीला गेली होती, सुनबाई शेतात कामाला गेली, नातवंड शाळेमध्ये गेली होती. इथं 1च्या दरम्यान मला 1:20ला आमच्या मळ्यातले वळवळे गेनभाऊ त्याने मला फोन केला, असं असं झालंय तुम्ही ताबडतोब पतपेढीतून इथं आलो. तेव्हा सगळी माणसं जमा होती इथं. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला फोन केला, पोलीसही आले होते. तेव्हा आम्ही आतमध्ये बघितलं, कपाटातल्या वस्तू वगैरे पैसे होते ते सगळं गेलेले. तर माझी एवढीच विनंती आहे का इथून पुढं कुठल्याही शेतकऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे अशी पोलीस डिपार्टमेंटला माझी विनंती आहे. प्रत्येक शेतकरी हा शेतामध्ये कामाला जातोय. घरं एका ठिकाणी असतात, शेती दुसऱ्या ठिकाणी, काहींचे घराच्या पाठीमागे शेती आहे. तो कोणालाही कुठल्याही शेतकऱ्याला त्रास होऊ नये ही माझी इच्छा आहे. नाव गेनभाऊराम बावलवळे. तर साधारण 1:15च्या दरम्यान ही घटना झाली. काय घडलं? गावातून येत असताना आणखी एक आमच्या मळ्यातली काही 2 माणसं होती बरोबर इथं, आणि ते इथे दरवाजामध्ये एक माणूस उभा होता गाडी लावून. आणि अचानक आम्हाला असं वाटलं की बाई गाडी तर आपल्या ओळखीची नाही. मग आम्ही पुढं आलो तर तेवढ्यात ते सटाकले इथून गाडी येऊन. कोण होतं? किती जण होते? 3 जण होते, 3 जण. आणि आम्ही प्रयत्न केला पण आता आमच्या गाड्या दूर असल्यामुळे आम्हाला त्यांचं काही पाठलाग करता आला नाही. नाहीतर मग पाठलाग करण्याचा विचार आमचा होता, पण आम्हाला ते निघून गेल्यानंतर मग पाठलाग करून काय उपयोग नाही. असं तुम्ही स्वतः पाहिलं होतं? हा, स्वतः पाहिलं, पण तोंड बांधली होती त्यांची. तोंड रुमाला तोंड बांधली होती. गाडी कुठली होती अंदाजे? गाडी युनिकॉर्न होती, युनिकॉर्न. नाव वसंतराम कुऱ्हाडे. चोरी करत असताना त्यांनी घरातलेच हँड ग्लोव्ज वापरून सावधगिरीने कपाट वगैरे उचकटले. आणि हा प्रकार शेतकऱ्याच्या बाबतीत अतिशय निर्दयी आहे. आणि शेतकऱ्याला शेतातच काम केल्याशिवाय पर्याय नाही काही. त्यामुळं वावरामध्ये जायला लागतं, काम करायला लागतं. घरात शेतकरी काय करणार आहे बसून. घटना घडल्या तर काल जी बोटल झाली प्रकार, मुलगीच होती. समजा एक मुलगी जर घरात असेल तर अनेक प्रकार जर झाले, काही प्रकार झाले तर त्या मुलीवर समजा काही घटना घडली असेल तर ते केवढ्याला पडलं असतं, बरोबर ना.